गुड मॉर्निंग. काल आपण अँटीएमेटिक टॉपिक मध्ये काही ड्रग डिस्कस केले होते. कालच्या लेक्चरमध्ये मी सुरुवातीला इमेटिक्स पार्ट डिस्कस केला आणि त्यानंतर आपण अँटीएमेटिक ड्रगचं क्लासिफिकेशन डिस्कस केलं. त्यामध्ये आपण अँटीकोलिनर्जिक ड्रग, अँटीहिस्टॅमिनिक ड्रग्स आणि न्यूरोलेप्टिक ड्रग्स हे तीन ग्रुप डिस्कस केलेले आहे. आज आपण जे प्रोकायनेटिक ड्रग आहेत ते पाहणार आहोत. डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये खूप कॉमनली यूज केले जाणारे अँटीएमेटिक ड्रग ह्या ग्रुपमधले आहेत आणि एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू हा टॉपिक फार महत्त्वाचा आहे. प्रोकायनेटिक ड्रग्स मध्ये मेटोक्लोप्रामाइड, डॉमपेरिडॉन, सिसाप्राइड, मोसाप्राइड, इटोप्राइड हे ड्रग येतात. तर यामध्ये प्रोकायनेटिक ड्रगवर शॉर्ट नोट येऊ शकते. अँटीएमेटिक ड्रगचा जर लॉंग क्वेश्चन आला तर लॉंग क्वेश्चनच्या पार्टमध्ये प्रोकायनेटिक ड्रग्स विचारले जातात. त्याचप्रमाणे शॉर्ट नोट पॉइंट ऑफ व्ह्यू मेटोक्लोप्रामाइड आणि डॉमपेरिडॉन हा फरकही तुम्हाला माहित पाहिजे. तर आपण पहिले जाणून घेऊया प्रोकायनेटिक ड्रग म्हणजे काय. प्रो म्हणजे पुढं जी मुवमेंट होते, कायनेटिक म्हणजे मुवमेंट, प्रो म्हणजे पुढं. तर प्रोकायनेटिक ड्रग म्हणजे की जे असे ड्रग आहेत जे गॅस्ट्रोइंटेस्टायनल प्रोपल्सिव्ह मोटिलिटी जी आहे ती कोऑर्डिनेट करून गॅस्ट्रिक ट्रान्झिएंट प्रोमोट करतात, गॅस्ट्रिक एम्पटिंग फास्ट करतात. सो दीज आर द ड्रग विच प्रमोट गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रान्झिट अँड स्पीड गॅस्ट्रिक एम्पटिंग बाय एन्हान्सिंग कोऑर्डिनेटेड प्रोपल्सिव्ह मुवमेंट. हे ड्रग जे गॅस्ट्रोइंटेस्टायनल पेरिस्टाल्सिस आहे ती एन्हान्स करता आणि हे कोऑर्डिनेटेड मॅनरने येतं. जी प्रोपल्सिव्ह मुवमेंट असते ती कोऑर्डिनेटेड मॅनरने येणं फार महत्वाचं आहे. कोऑर्डिनेशन नसेल, अनकोऑर्डिनेटेड प्रोपल्सिव्ह मुवमेंट जर असेल तर कधी कधी स्पाझमोटिक पेन ही होऊ शकतं. तर हे असे ड्रग आहे जे थोडक्यात सांगायचं म्हणजे गॅस्ट्रोइंटेस्टायनल मोटिलिटी वाढवतात आणि गॅस्ट्रिक एम्पटिंग हास्टन करतात, गॅस्ट्रिक एम्पटिंग फास्ट करतात. यामध्ये मेटोक्लोप्रामाइड, डॉमपेरिडॉन, सिसाप्राइड, मोसाप्राइड, इटोप्राइड, आता लिओसल्फिराइड पण मार्केटमध्ये आलेला आहे. हे सगळे प्रोकायनेटिक ड्रगची नावं आहे. आपण एएनएस मध्ये कोलिनोमायमेटिक ड्रग असतील जे डायरेक्टली ऍक्टिंग पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रग आहे, अँटीकोलिनिस्टरेज ड्रग असतील जे इनडायरेक्टली ऍक्टिंग पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रग आहे, तेही इंटेस्टाइनल स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्ट करून स्फिंक्टर रिलॅक्स करतात, परंतु जे पेरिस्टाल्सिस ते वाढवतात ते कोऑर्डिनेटेड कॉन्ट्रॅक्शनने जनरली ते वाढवतात. त्यामुळं त्या ड्रगला आपण प्रोकायनेटिक ड्रग मध्ये असंच इन्क्लूड केलेले नाहीये. ओके. तर प्रोकायनेटिक ड्रग मध्ये अँटीकोलिनिस्टरेज ड्रग, कोलिनोमायमेटिक ड्रग ते जरी इंटेस्टायनल मोटिलिटी किंवा गॅस्ट्रोइंटेस्टायनल मोटिलिटी वाढवत असतील तरी पण ते आपण इन्क्लूड केले नाही, कारण ते जे प्रोपल्सिव्ह इंटेस्टायनल पेरिस्टाल्सिस किंवा गॅस्ट्रोइंटेस्टायनल पेरिस्टाल्सिस आहे हे अनकोऑर्डिनेटेड वेने वाढवतात. नेक्स्ट पार्ट, जस्ट एक मिनिट. आता यामध्ये मेटोक्लोप्रामाइड, डॉमपेरिडोन आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे. तर मेटोक्लोप्रामाइड हा सर्वात पहिले इंट्रोड्यूस झालेला ड्रग आहे प्रोकायनेटिक ग्रुपमध्ये 1970 मध्ये. आता याला आपण गॅस्ट्रिक हरिंग एजंट म्हणतो. ते प्रोपल्सिव्ह मुवमेंट वाढवतात, त्यामुळं गॅस्ट्रिक एम्पटिंग फास्ट होतं आणि त्याचं ही मॅक्शन अँटीएमेटिक इफेक्टसाठी महत्वाची आहेत. त्याचप्रमाणे हे ड्रग ब्रेनशी रिलेटेड पण त्यांची जी मेकॅनिझम आहे ती अँटीएमेटिक पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाची आहे. तर आपण फार्मेकोलॉजिकल ऍक्शन मध्ये जीआयटी रिलेटेड ऍक्शन आणि सीएनएस रिलेटेड ऍक्शन अशा दोन मेटोक्लोप्रामाइडचे ऍक्शन पाहणार आहे. हा मेटोक्लोप्रामाइड एक लोकल एनास्थेटिक जो आहे प्रोकेनामाइड त्याच्याशी स्ट्रक्चरली सिमिलर आहे, परंतु त्याला मेटोक्लोप्रामाइडला लोकल एनास्थेटिक ऍक्शन नाही. तर जीआयटी मध्ये काय करतं ते, तर जीआयटी मध्ये मिटोक्लोप्रामाइड रिस्पॉन्सिबल फॉर फॉरवर्ड मुवमेंट ऑफ द कंटेंट ऑफ द अप्पर जीआयटी. मग ते गॅस्ट्रिक पेरिसाल्सिस वाढवतं, इसोफिजियल स्फिंक्टर कॉन्ट्रॅक्ट करतं, पायलोरस आणि फर्स्ट पार्ट ऑफ द डिओडिनम रिलॅक्स करतं. पहा, इसोफेजियल स्फिंक्टर कॉन्ट्रॅक्ट होतंय,
गॅस्ट्रोइंटेस्टायनल पेरिस्टाल्सिस वाढते आणि लोअर जे स्पिंक्टर आहे स्टमकचे रिलेटेड पायलोरिक स्पिंक्टर ते रिलॅक्स होते, फर्स्ट पार्ट ऑफ द डिओडिनम रिलॅक्स होते. त्याच्यामुळं जे पण स्टमक मधलं कंटेन आहे दॅट विल एंटर्स इन टू द स्मॉल इंटेस्टाईन फास्टली. ओके. मेन गॅस्ट्रोइंटेस्टायनल पेरिस्टाल्सिस हे ड्रग वाढवतात. इंटेस्टायनल पेरिस्टाल्सिस काही एक्सटेंट मध्ये वाढवली जाते, परंतु अशी काही सिग्निफिकंट ऍक्शन कोलोनिक मोटिलिटी वर नाहीये. त्याचप्रमाणे सिग्निफिकंट ऍक्शन गॅस्ट्रिक सिक्रेशन वर नाही. तर इंटेस्टाईन मध्ये इस्पेशली जे गॅस्ट्रिक पेरिस्टाल्सिस आहे ते हे ड्रग वाढवतात. आणि ब्रेन मध्ये तर ही जीआयटी ऍक्शन झाली. ओके. आता ही ऍक्शन म्हणजे फार्माकोलॉजिकल इफेक्ट झाला. मेटोक्लोप्रामाइड रिस्पॉन्सिबल फॉर इन्क्रीज गॅस्ट्रिक पेरिसाल्सिस. इट रिस्पॉन्सिबल फॉर spasm of esophageal sphincter and relaxation of pyloric and first part of the duodenum. Due to that, there is faster emptying of the gastric content into the duodenum, and that will contribute to the antiemetic effect. त्यानंतर सीएनएस ऍक्शन काय आहे मेटोक्लोप्रामाइडची ती आपण जाणून घेऊया. मेटोक्लोप्रामाइड सिटीझेड स्टिम्युलेशन इन्हिबिट करतं. कसं करतं? बाय ब्लॉकिंग डोपामाइन रिसेप्टर प्रेझेंट ऑन सीटीझेड. ओके. ॲज वेल ॲज बाय ब्लॉकिंग 5-HT3 रिसेप्टर प्रेझेंट ऑन द सीटीझेड. तर दोन्ही प्रकारचे रिसेप्टर हे मेटोक्लोप्रामाइड ब्लॉक करतात. तर सीएनएस रिलेटेड ऍक्शन आपण पाहिलेली आहे. ओके. तर सीएनएस मध्ये आपण पाहिलेलं आहे की सिटी झेड वर 5-HT रिसेप्टर डोपामाइन रिसेप्टर लोकेटेड असतात. तर मेटोक्लोप्रामाइड जे आहे ते सिटी झेड सप्रेस करतं बाय ब्लॉकिंग डोपामाइन रिसेप्टर अँड 5-HT3 रिसेप्टर. आता हे तर लक्षात आलं तुम्हाला मेटोक्लोप्रामाइड कसा ऍक्ट होतो सिटी झेड वर डोपामाइन रिसेप्टर ब्लॉक करून आणि 5-HT3 रिसेप्टर ब्लॉक करून. ओके. आता फार्माकोलॉजिकल इफेक्ट तुमच्या लक्षात आले. ओके. प्रोकायनेटिक इफेक्ट काय आहे आणि सिटीझेड सप्रेशन हे इफेक्ट कसे येतात? म्हणजे आता मेकॅनिझम ऑफ ऍक्शन काय आहे मेटोक्लोप्रामाइडचे? तर मेटोक्लोप्रामाइड डोपामिनर्जिक आणि सिरोटोनिन रिसेप्टरवर ऍक्ट होतो. त्याला तीन ऍक्शन तुम्हाला लक्षात ठेवायचे: D2 अँटागोनिझम, 5-HT3 अँटागोनिझम आणि 5-HT4 अगोनिस्टिक इफेक्ट. परत एकदा रिपीट करतोय: D2 अँटागोनिझम, 5-HT3 अँटागोनिझम आणि 5-HT4 अगोनिस्टिक इफेक्ट. तर D2 अँटागोनिस्टिक ऍक्शन मुळे काय घडतं ते आपण पाहूया. तर D2 ब्लॉकिंग ऍक्शन, आता एक लक्षात घ्या की ह्या तिन्ही ऍक्शन D2 ब्लॉकिंग ऍक्शन, 5-HT4 अँटागोनिस्टिक, 5-HT3 अँटागोनिस्टिक ऍक्शन आणि 5-HT4 अगोनिस्टिक ऍक्शन. D2 ब्लॉकिंग, 5-HT3 ब्लॉकिंग आणि 5-HT4 अगोनिस्टिक इफेक्ट इंटेस्टाइन सॉरी स्मॉल इंटेस्ट सॉरी गॅस्ट्रोइंटेस्टायनल सिस्टीमवर त्याचे इफेक्ट काय आहे की ह्या तीन ऍक्शन मुळे गॅस्ट्रिक पेरिस्टाल्सिस वाढते, इसोफेजियल स्फिंक्टर कॉन्ट्रॅक्ट होतं आणि लोअर इसोफेजियल स्फिंक्टर आणि पायलोरिक स्फिंक्टर रिलॅक्स होतं, फर्स्ट पार्ट ऑफ डिओडिनम रिलॅक्स होतं. म्हणजे जे प्रोकायनेटिक इफेक्ट आहे तो D2 ब्लॉक मेटोक्लोप्रामाइडचा मी डिस्कस करतोय. D2 ब्लॉकिंग ऍक्शन, 5-HT3 अँटागोनिस्टिक ऍक्शन आणि 5-HT4 अगोनिस्टिक ऍक्शन मुळे घडून येतं. ओके. तर ते कसं होतं ते आपण पाहणारच आहोत. तर हे ऍक्शन तुमच्या लक्षात आली पाहिजे. तर एक लक्षात घ्या की ह्या ऍक्शन मुळे D2 ब्लॉकिंग, 5-HT3 अँटागोनिस्ट, 5-HT4 अगोनिस्ट ऍक्शन मुळे ऍसिटिल कोलिनचं रिलीज वाढतं आणि तो ऍसिटिल कोलिन लोअर इसोफेजल म्हणजे स्फिंक्टर जे आहे तो कॉन्ट्रॅक्ट करून पेरिस्टाल्सिस वाढवून पायलोरिक स्फिंक्टर रिलॅक्स करण्यास मदत करतो. ओके. तर हे झाल्या मेकॅनिझम ऑफ ऍक्शन ऑफ मेटोक्लोप्रामाइड. ओके. तर डोपामाइन ब्लॉकिंग ऍक्शन काय आहे D2 अँटागोनिझम? तर पहिले आपण पेरिफेरीला ती ऍक्शन पाहिलेलीच आहे. तर डोपामाइनचा रोल काय आहे नॉर्मली की हा इनिबिटरी ट्रान्समीटर आहे जीआयटी मध्ये. म्हणजे डोपामाइन नॉर्मली D2 रिसेप्टरवर ऍक्ट होतो आणि तो गॅस्ट्रिक एम्पटिंग डिले करतो.
मग फूड स्टमक मध्येच राहतं, त्याच्यामुळे गॅस्ट्रिक डायलेटेशन होतं, लोअर इसोफेजियल स्फिंक्टर रिलॅक्स होऊन फूड, एक्सेस फूड जे आहे, म्हणजे फूड जर स्टमक मध्येच राहिलं तर ते नॉशिया आणि वोमिटिंग इंड्यूस करतं. त्यामुळे जर आपण डी टू ब्लॉकिंग ड्रग दिले, मेटोक्लोप्रामाइड सारखे, तर ते मला सांगितलं ते ऍसिटिल कोलिन रिलीज करतात मायंट्रिक न्यूरॉन मधून, गॅस्ट्रिक एम्पटिंग हस्टन होते, लोअर इसोफेजियल स्फिंक्टर कॉन्ट्रॅक्ट होतं आणि पायलोरिक आणि फर्स्ट पार्ट ऑफ डिओडेनम रिलॅक्स होतो. डी टू ब्लॉकिंग ऍक्शन ब्रेन मध्ये सीटी झेड वर आहे. डी टू ब्लॉकिंग ऍक्शन जे आहे त्याच्यामुळं अँटीइमेटिकचा इफेक्ट येतोच, अँटी इमेटिक इफेक्ट येतो. आता सीटीझेड हा ब्लड ब्रेन बॅरियरच्या बाहेर लोकेटेड आहे. तिथले डोपामाइन रिसेप्टर हे मेटोक्लोप्रामाइडनी ब्लॉक होऊन सीटीझेड सप्रेस होऊन अँटी इमेटिक इफेक्ट येतो. मेटोक्लोप्रामाइड हा लिपिड सोल्युबल ड्रग आहे, त्यामुळे तो ब्लड ब्रेन बॅरियरही क्रॉस करतो आणि ब्रेन मध्ये जाऊन, ब्लड ब्रेन बॅरियरच्या आतमध्ये जाऊन तिथले डोपामाइन रिसेप्टर जे बेसल गँगलियावर आहेत तेही ब्लॉक करतो. अँटेरियर पिट्युटरी ग्लँडवरचे जे डोपामाइन रिसेप्टर आहे तेही ब्लॉक करतो. तर मेटोक्लोप्रामाइड सिटी झेड वरचे डी टू रिसेप्टर ब्लॉक करून एक बेनिफिशियल इफेक्ट दाखवतोय, अँटीइमेटिक इफेक्ट. परंतु डी टू रिसेप्टर बेसल गँगलिया मधले ब्लॉक होतात, त्याच्यामुळे काही साईड इफेक्ट मेटोक्लोप्रामाइड मुळे दिसतात. तर तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे, समजा हा बेसल गँगलियाचा पार्ट आहे, बेसल गँगलियामध्ये डोपामाइन आणि ऍसिटिल कोलिनचं इक्विलिब्रियम फार महत्वाचं असतं. हे दोन्ही न्यूरोट्रान्समीटर इथं सिंथेसाइज होतात आणि बेसल गँगलियामध्ये रिलीज होतात. डोपामाइन डोपामाइन रिसेप्टरवर ऍक्ट होतो आणि ऍसिटिल कोलिन रिसेप्टर म्हणजे मस्कुरेनिक रिसेप्टरवर ऍक्ट होतो. तर ह्या डोपामाइन आणि ऍसिटिल कोलिनचं इक्विलिब्रियम फार महत्वाचं आहे. हे डोपामाइन आणि ऍसिटिल कोलिनची लेव्हल बेसल गँगलियामध्ये इक्विलिब्रियम मध्ये राहणं महत्वाचं आहे. कारण बेसल गँगलिया हा एक्स्ट्रा पिरॅमिडल ट्रॅक कंट्रोल करतो आणि त्याच्यामुळे ज्या कोऑर्डिनेटेड मुवमेंट आहे आपल्या बॉडीच्या वॉकिंग करतानाच्या, त्या सगळ्या कोऑर्डिनेशन ह्या बेसल गँगलियावर डिपेंड असतं. यामध्ये जर इम्बॅलन्स झाला डोपामाइन आणि ऍसिटिल कोलिनच्या ऍक्शनमुळे, तर ही कोऑर्डिनेटेड मुवमेंट अफेक्ट होते. त्याला आपण त्याच्यात काही मॅनिफेस्टेशन आहे एक्स्ट्रा पिरॅमिडल ट्रॅकचे. तर हे एकतर एखाद्या डिसीजमुळे होऊ शकतं, जसं आपण पाहिलेलं आहे पार्किन्सोनिझम मध्ये न्यूरो डिजेनरेटिव्ह डिसऑर्डर आहे, डोपामाइनचं रिलीज कमी होतं आणि त्या सिंथेसिस आणि रिलीज कमी होतं डोपामाइन न्यूरॉन डिस्ट्रॉय झाल्यामुळे, डिजेनरेशनमुळे, आणि डोपामाइन ऍसिटिल कोलिनचं इम्बॅलन्स होतं आणि पार्किन्सोनिझम नावाचा आजार होतो. त्यामध्ये आपण लिओडोपा हा ड्रग देतो, तो ब्रेन मध्ये जाऊन डोपामाइन मध्ये कन्वर्ट होतो आणि डोपामाइन रिसेप्टरवर ऍक्ट होतो, म्हणजे आपण प्रिकर्सर देतो डोपामाइनचा. जी डिफिशियन्सी ती आपण ट्रीट करायचा प्रयत्न करतो. आता दुसरा जो प्रकार मी तुम्हाला सांगितला एएनएस मध्ये ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझम शिकवला होता. तर हे जे ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझम जे आहे ते कोणत्या ड्रगने होतं, तर आपण पाहिलेले डी टू अँटागोनिस्टिक ड्रग, ओके, न्यूरोलेप्टिक ड्रग, क्लोरप्रोमॅझिन, प्रोक्लोरपेराझिन, हॅलोपेरिडॉल. तर हे ड्रग जास्त दिवस यूज केले तर ते डी टू रिसेप्टर ब्लॉक करता आणि मग डोपामाइन ऍसिटिल कोलिनचे इम्बॅलन्स होऊन ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझम होतो. तर हा एक एक्स्ट्रा पिरामिडल ऍडव्हर्स इफेक्ट आहे पार्किन्सोनिझम. त्याचप्रमाणे काही अदर एक्स्ट्रा पिरामिडल ऍडव्हर्स इफेक्ट ही हे डी टू अँटागोनिस्ट दाखवतात. तर पार्किन्सोनिझम नावाचा जो ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझम आहे तो जवळजवळ 4 आठवड्यानंतर दिसून येतो. म्हणजे 4 आठवडे ड्रग यूज केलं डी टू अँटागोनिस्ट. अँटीसायकोटिक ड्रग जे आहेत, क्लोरप्रोमॅझिन, हॅलोपेरिडॉल, क्लोरप्रोमॅझिन, प्रो सॉरी क्लोरप्रोमॅझिन, हॅलोपेरिडॉल, ओके, क्लोरपराझाईन, हे जे अँटी सायकोटिक डी टू ब्लॉकिंग ड्रग आहे, तर सायकोसिसच्या मॅनेजमेंटमध्ये हे ड्रग फॉर दिवस देणं गरजेचं असतं आणि त्याच्यामुळे खूप साऱ्या प्रकारचे एक्स्ट्रा पिरॅमिडल ऍडव्हर्स इफेक्ट
त्या पेशंटमध्ये दिसतात. जसं अॅक्यूट मस्क्युलर डिस्टोनिया त्या ड्रगमुळे दिसतं. ओके. त्यानंतर पार्किन्सोनिझम दिसतं. ओके. मॅलिग्नंट न्यूरोलेप्टिक सिंड्रोम दिसतं, टार्डिव्ह डिस्कायनेझिया दिसतं, अकॅथेसिया दिसतं. हे सगळे एक्स्ट्रा पिरामिडल ऍडव्हर्स इफेक्ट आहे. आणि सुरुवातीला जो दिसतो ड्रग दिल्या दिल्या तो अॅक्यूट मस्क्युलर डिस्टोनिया दिसतं न्यूरोलेप्टिकमुळं. आणि प्रत्येकाचा ऍडव्हर्स इफेक्ट हे काही दिवस यूज केल्यानंतर येतो. जसं पार्किन्सोनिझम 4 आठवड्याने, 4 ते 5 आठवडे यूज केलं ड्रग तर ते दिसणार आहे. तर D2 ब्लॉकिंग ड्रग बेसल गँगलियामध्ये डोपामाइन रिसेप्टर ब्लॉक करतात. आणि D2 अँटॅगोनिस्ट ड्रग जे आहे जे ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करतात तेच बेसल गँगलियावर ऍक्ट होऊ शकतात. जे ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस नाही करणार ते नाही होऊ शकत. तर मेटोक्लोप्रामाइड ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करतो, डोपामाइन रिसेप्टर ब्लॉक करतो. आणि अँटीएमेटिक पॉईंट ऑफ व्ह्यू आपण मेटोक्लोप्रामाइड काही दिवस यूज करतो, त्यामुळं सगळेच एक्स्ट्रा पिरामिडल ऍडव्हर्स इफेक्ट मेटोक्लोप्रामाइड मुळे दिसत नाही. सुरुवातीच्या यूज केल्यामुळे जे येतात जसं अॅक्यूट मस्क्युलर डिस्टोनिया आहे तो मेटाक्लोप्रामाइड मुळे दिसून येतो. तर बेसल गँगलिया रिलेटेड ड्रॉबॅक आहे मेटोक्लोप्रामाइडचा, एक्स्ट्रा पिरामिडल साइड इफेक्ट दाखवतो अॅक्यूट मस्क्युलर डिस्टोनिया. अॅक्यूट मस्क्युलर डिस्टोनिया. दुसरं आहे अँटेरियर पिट्युटेरीवर ही डोपामाइन रिसेप्टर असतात. आणि एक लक्षात घ्या, अँटेरियर पिट्युटेरीवरचे डोपामाइन रिसेप्टरवर डोपामाइन ऍक्ट होतं. आणि डोपामाइन हॅज इनहिबिटरी इफेक्ट ऑन प्रोलॅक्टिंग रिलीज, ऑन प्रोलॅक्टिंग रिलीज, ग्रोथ हार्मोन रिलीज. तर आता डोपामाइनचा अँटेरियर पिट्युटरीवर इनहिबिटरी इफेक्ट आहे, त्याच्यामुळे प्रोलॅक्टिंग रिलीज कमी होतं. मग आता D2 ब्लॉकिंग ड्रग दिल्यामुळं डोपामाइनचा इनहिबिटरी जो इन्फ्लुएन्स आहे तो होणार नाही आणि त्यामुळे प्रोलॅक्टिंग रिलीज हे वाढेल आणि त्याच्यामुळं हायपर प्रोलॅक्टिनेमिया हा एक ड्रॉबॅक मेटोक्लोप्रामाइडमुळं दिसून येतो. तर CNS रिलेटेड D2 ब्लॉकिंग ऍक्शनमुळं अँटीइमेटिक इफेक्ट दिसून तर येतातच, परंतु एक्स्ट्रा पिरामिडल ऍडव्हर्स इफेक्ट आणि हायपर प्रोलॅक्टिनेमिया हेही ऍडव्हर्स इफेक्ट दिसून येतात. तर D2 अँटागोनिझम पेरिफेरी काय होतं आणि सेंट्रली काय होतं हे तुमच्याशी मी डिस्कस केलंय. आता दुसरं जे ऍक्शन आहे 5-HT4 अगोनिस्टिक आणि 5-HT3 अँटागोनिस्ट. तर यामुळं गॅस्ट्रिक मोटिलिटी वाढते, पायलोरिक स्फिंक्टर रिलॅक्स होतं, इसोफेजियल स्फिंक्टर कॉन्स्ट्रिक्ट होतं आणि गॅस्ट्रिक कंटेंट फास्ट डिओडिनम मध्ये जातं. हे तर ऍक्शन तर होतात. प्लस 5-HT3 अँटागोनिझम मुळे CNS आणि CNS मध्ये CTZ आणि न्यूक्लियस ट्रॅक्टस सॉलिटर वरचे जे 5-HT3 रिसेप्टर आहे ते ब्लॉक होतात. त्यासाठी हाय कॉन्सन्ट्रेशन मेटोक्लोप्रामाइड लागतं. तर 5-HT4 अगोनिझम आणि 5-HT3 अँटॅगोनिस्टिक इफेक्ट मुळे प्रोकायनेटिक इफेक्ट तर होतोच, प्लस 5-HT3 अँटॅगोनिझम मुळे CTZ आणि NTS वरचे 5-HT3 रिसेप्टर ब्लॉक होऊन जो CTZ आणि NTS सप्रेशन होऊन अँटीएमेटिक इफेक्ट जो आहे तो यूज होतो. तर दोन्ही इफेक्ट आहेत, दोन्ही इफेक्ट अँटीएमेटिक पॉईंट ऑफ व्ह्यू महत्वाचे आहे. तर थोडक्यात काय, 5-HT4 आणि 5-HT4 अगोनिस्ट आणि 5-HT3 अँटागोनिस्टिक ऍक्शन मुळे ऍसिटिल कोलिनचं रिलीज वाढतं. ओके. तर हे जे रिसेप्टर आहे प्रायमरी अफरंट न्यूरॉन, ओके, हे एंट्रिक नर्वस सिस्टीमचा पार्ट आहे, त्यात मी डिटेल जाणार नाही. ओके. आणि त्याच्यामुळे ऍक्टिव्हेशन ऑफ एक्साइटरी इंटरन्यूरॉन्स होतं आणि ऍसिटिल कोलिनचं रिलीज मायंट्रिक न्यूरॉन मधून वाढतं आणि प्रोकायनेटिक इफेक्ट येतो. ओके. तर थोडक्यात प्रोकायनेटिक इफेक्ट D2 अँटागोनिझम मुळे, 5-HT4 अगोनिस्टिक इफेक्ट मुळे आणि 5-HT3 अँटॅगोनिस्टिक इफेक्ट मुळे दिसून येतो. आणि हा प्रोकायनेटिक इफेक्ट ऍसिटिल कोलिनचं रिलीज वाढल्यामुळे होतं. हे रिसेप्टर वर मेटोक्लोप्रामाइड ऍक्ट होतं, D2 ब्लॉकिंग ऍक्शन, 5-HT3 ब्लॉकिंग ऍक्शन आणि 5-HT4 अगोनिस्टिक ऍक्शन. आणि त्याच्यामुळे ऍसिटिल कोलिनचं रिलीज वाढतं, त्यामुळं इसोफेजियल स्फिंक्टर, लोअर इसोफेजियल स्फिंक्टर कॉन्स्ट्रिक्ट होणार, गॅस्ट्रिक पेरिस्टाल्सिस वाढणार, पायलोरिक स्फिंक्टर आणि फर्स्ट पार्ट ऑफ डिओडिनम रिलॅक्स होणार, गॅस्ट्रिक कंटेंट फास्ट डिओडिनम मध्ये एंटर होणार स्टमक मधून. ओके. त्याचप्रमाणे CNS मध्ये D2 ब्लॉकिंग ऍक्शन आणि 5-HT3
अँटॅगोनिस्टिक म्हणजे ब्लॉकिंग ऍक्शन मुळे सीटीझेड सप्रेस होतं, एनटीएस सप्रेस होतं. D2 ब्लॉकिंग ऍक्शन मुळे ऍडिशनल काही साईड इफेक्ट दिसतात, एक्स्ट्रा पिरामिडल ऍडव्हर्स इफेक्ट D2 ब्लॉकिंग ऍक्शन मुळे दिसतात मेटोक्लोप्रामाइड मुळे, कारण तो ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करतो. त्याचप्रमाणे हायपर प्रोलॅक्टेमिया ही दिसतं ड्यू टू ब्लॉकेज ऑफ D2 रिसेप्टर ऑन अँटीरियर पिट्युटरी. तर हे झाले मेटोक्लोप्रामाइडचे ऍक्शन्स. फार्मेकोकायनेटिक एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्वाचं नाही आहे, ओरली तो देतात. ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस होतो, प्लॅसेंटल बॅरियर क्रॉस करतो, मिल्क मध्ये सिक्रेट होतं, मेटाबोलाइज लिव्हर मध्ये होतं, एक्सक्रीशन युरिन मध्ये होतं. ऍक्शन 4 ते 6 तास आहे. सर्वात महत्वाचा पार्ट मेटोक्लोप्रामाइडचे ऍडव्हर्स इफेक्ट. तर आता तुम्हाला 2-3 ऍडव्हर्स इफेक्ट तर लक्षात आले. एक्स्ट्रा पिरामिडल ऍडव्हर्स इफेक्ट, त्यामध्ये अॅक्यूट मस्क्युलर डिस्टोनिया, ओके, हायपर प्रोलॅक्टिनेमियामुळं गॅलेक्टोरिया होऊ शकतं, गायनोकोमेस्टिया मेल मध्ये होऊ शकतं. ओके, तर हे महत्वाचे ऍडव्हर्स इफेक्ट आहे. आणि खूप जास्त दिवस मेटोक्लोप्रामाइड दिलं, 4-5 आठवडे, तर पार्किन्सोनिझम पण ही दिसून येऊ शकतं. तर हे तुमच्या आन्सर मध्ये ऍडव्हर्स इफेक्ट आलेच पाहिजे मेटोक्लोप्रामाइडचे. बाकी ऍडव्हर्स इफेक्ट नॉन स्पेसिफिक नाही आले तरी चालतील, ओके, पण हे ऍडव्हर्स इफेक्ट आलेच पाहिजे. तर कोणकोणते आहे ऍडव्हर्स इफेक्ट? तर पहिला तुम्हाला मेटोक्लोप्रामाइड बरोबर तुम्हाला लक्षात ठेवायचं एक्स्ट्रा पिरॅमिडल सिस्टम. त्यामध्ये अॅक्यूट मस्क्युलर डिस्टोनिया दिसतं, काही दिवस यूज केल्यावर टार्डिव्ह डिस्कायनेझिया दिसतं, आणि जास्त लॉंग टर्म यूज केलं तर पार्किन्सोनिझम ही दिसतं. तर अॅक्यूट मस्क्युलर डिस्टोनिया, टार्डिव्ह डिस्कायनेझिया, पार्किन्सोनिझम हे एक्स्ट्रा पिरॅमिडल इफेक्ट D2 ब्लॉकिंग ऍक्शन बेसल गँगलिया मध्ये झाल्यामुळं दिसून येतात. ओके, हे ऍडव्हर्स इफेक्ट डॉमपेरिडॉन बरोबर दिसत नाही. डॉमपेरिडॉन ही D2 अँटागोनिस्टिक ड्रग आहे. पण D2 अँटागोनिस्टिक ड्रग असूनही डॉमपेरिडॉन बरोबर हे ऍडव्हर्स इफेक्ट का दिसत नाही? कारण हा डोमपेरिडॉन पुअरली क्रॉसेस ब्लड ब्रेन बॅरियर, त्यामुळे तो CTZ विच इज लोकेटेड आउटसाइड द ब्लड ब्रेन बॅरियर तिथं ऍक्ट होऊ शकतो. हा लिपिड इनसोल्युबल ड्रग आहे, तो CTZ वर ऍक्ट होऊ शकतो, कारण CTZ ब्लड ब्रेन बॅरियरच्या बाहेर लोकेटेड आहे, त्यामुळे त्याला अँटीइमेटिक इफेक्ट आहे. परंतु हा डोमपेरिडॉन ब्लड ब्रेन बॅरियर पुअरली क्रॉस करतो, त्यामुळं त्याला एक्स्ट्रा पिरॅमिडल ऍडव्हर्स इफेक्ट होत नाही, कारण तो बेसल गँगलियामधले डोपामाइन रिसेप्टर डॉमपेरिडॉन ब्लॉक करत नाही. त्यामुळे एक्स्ट्रा पिरॅमिडल ऍडव्हर्स इफेक्ट मेटोक्लोप्रामाइड बरोबर दिसतात, पण डॉमपेरिडॉन बरोबर दिसत नाही. हा फार महत्वाचा डिफरन्स तुम्हाला मेटोक्लोप्रामाइड आणि डॉमपेरिडॉन मधला माहित पाहिजे. ओके, आता अँटेरियर पिट्युटरीवरचे डोपामाइन रिसेप्टर ब्लॉक होऊन हायपर प्रोलॅक्टिनिमिया होतं, त्यांनी गॅलेक्टोरिया, गायनोकोमेस्टिया ऍडव्हर्स इफेक्ट होऊ शकतात. बाकीचे ऍडव्हर्स इफेक्ट आहेत सिडेशन, रेस्टलेसनेस, एन्झायटी आणि डायरिया. सिडेशन, रेस्टलेसनेस, एन्झायटी आणि डायरिया. ड्रग इंटरॅक्शन काय आहे ह्या ड्रगची? तर मेटोक्लोप्रामाइड ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करतो, ओके, आणि बेसल गँगलियावरचे D2 रिसेप्टर ब्लॉक करतो. ओके, ठीक आहे. आता यामध्ये एक इंटरॅक्शन मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. ओके, ह्या इथलं CTZ मेटोक्लोप्रामाइड इथले डोपामाइन रिसेप्टर हे ब्लॉक करतो, 5-HT3 रिसेप्टर ब्लॉक करतो, त्याच्यामुळे अँटीइमेटिक ऍक्शन होण्यास मदत होते, हे पण आपण पाहिलं. आणि CTZ हे ब्लड ब्रेन बॅरियरच्या बाहेर लोकेटेड आहे. तर मेटोक्लोप्रामाइड, आता आपल्याला एक माहित आहे, लिओडोपा आपण पार्किन्सोनिझम मध्ये यूज करतो. तर हा लिओडोपा काय होतं? हा लिओडोपा, काही लिओडोपा हा पेरिफेरी मध्ये डोपामाइन मध्ये कन्वर्ट होतो. लिओडोपा इज ए प्रो ड्रग, ओके. काही लिओडोपा बाहेर डोपामाइन मध्ये कन्वर्ट होतो, काही लिओडोपा ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करतो, आणि ह्या लिओडोपाचं कन्व्हर्जन डोपामाइन मध्ये होतं ब्रेन मध्ये बेसल गँगलिया, आणि तो D2 रिसेप्टर वर ऍक्ट होतो, आणि पार्किन्सोनिझमचे सिम्पटम्स मध्ये इम्प्रुव्हमेंट येते. तर पार्किन्सोनिझमच्या
सिमटम्स इम्प्रूव्ह होण्यासाठी लिओडोपा ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस होऊन डोपामाइन मध्ये कन्वर्ट होऊन D2 रिसेप्टरवर ऍक्ट होणं महत्वाचं आहे. आता जो पेरिफेरली डोपामाइन तयार होतो हा ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करत नाही. पण हा जो पेरिफेरली डोपामाइन तयार झालेला आहे हा CTZ वरचे डोपामाइन रिसेप्टरवर ऍक्ट होतो आणि CTZ स्टिम्युलेट करतो आणि ओमिटिंग होतं. त्याला आपण म्हणतो लिओडोपा इंड्यूस ओमिटिंग. लिओडोपा इंड्यूस ओमिटिंग. तर ती ट्रीट करण्यासाठी आपल्याला D2 अँटॅगोनिस्टिक ड्रग्सची गरज असते. तर यामध्ये आपण मेटोक्लोप्रामाइड देऊ शकत नाही, कारण मेटोक्लोप्रामाइड दिल्याने CTZ वरचे डोपामाइन रिसेप्टर ब्लॉक होतील, ओमिटिंग प्रिव्हेंट होईल. परंतु हा मेटोक्लोप्रामाइड ब्लड ब्रेन बॅरियरही क्रॉस करतो आणि बेसल गँगलियावरचे डोपामाइन रिसेप्टरही ब्लॉक करतो. त्यामुळं लिओडोपाचा जो बेनिफिशियल इफेक्ट आहे पार्किन्सोनिझम मध्ये सिम्पटम इम्प्रूव्ह होण्यासाठी तो होणार नाही, कारण लिओडोपाला डोपामाइन मध्ये कन्वर्ट झाल्यानंतर ऍक्शनसाठी बेसल गँगलियावरचे डोपामाइन रिसेप्टर लागतात आणि ते मेटोक्लोप्रामाइडने ब्लॉक होत आहे. त्याच्यामुळं मेटोक्लोप्रामाइड लिओडोपाची ऍक्शन ब्लॉक करतो, म्हणून लिओडोपा इंड्यूस वॉमिटिंग मध्ये मेटोक्लोप्रामाइड यूज करत नाही. तिथं आपण डॉमपेरिडॉन यूज करू शकतो. डॉमपेरिडॉन काय करेल, CTZ वरचे D2 रिसेप्टर ब्लॉक करेल आणि जो पेरिफेरली डोपामाइन तयार झाला त्याने जे CTZ स्टिम्युलेट होत होतं ते होणार नाही आणि वॉमिटिंग प्रिव्हेंट होईल. परंतु डोमपेरिडॉन ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करत नाही, त्यामुळे तो बेसल गँगलियावरचे डोपामाइन रिसेप्टर ब्लॉक करणार नाही. त्यामुळे लिओडोपा ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करून डोपामाइन मध्ये कन्वर्ट होऊन D2 रिसेप्टर इथं ब्लॉक नाही होते, तर त्या D2 रिसेप्टरवर इझिली ऍक्ट होईल. म्हणजे लिओडोपाची ऍक्शन डॉमपेरिडॉन हॅम्पर करत नाही, परंतु डॉमपेरिडॉन लिओडोपा इंड्यूस ओमिटिंग प्रिव्हेंट करू शकतो, ट्रीट करू शकतो. म्हणून जर तुम्हाला विचारलं मेटोक्लोप्रामाइड आणि डॉमपेरिडॉन पैकी लिओडोपा इंड्यूस ओमिटिंग साठी ड्रग कोणता चांगला आहे, तर त्याचा आन्सर आहे डॉमपेरिडॉन. तर ही मेटोक्लोप्रामाइड आणि लिओडोपाची इंटरॅक्शन आपल्याला पाहिली. मेटोक्लोप्रामाइड ब्लॉक्स D2 रिसेप्टर इन बेसल गँगलिया आणि हेन्स ब्लॉक इफेक्ट ऑफ लिओडोपा. मेटोक्लोप्रामाइड गॅस्ट्रिक एम्पटिंग हास्टन करतं, त्यामुळे कंटेंट फास्ट स्मॉल इंटेस्टाईन मध्ये जातं स्टमक मधून. त्यामुळं जे ड्रग गॅस्ट्रिक एम्पटिंग हास्टन करतात अशा ड्रग बरोबर दुसरे ड्रग दिले तर दुसरे ड्रग ही स्मॉल इंटेस्टाईन मध्ये फास्ट जातील आणि स्मॉल इंटेस्टाईन इज हॅव्हिंग लार्जर सरफेस एरिया फॉर ऍब्सॉर्प्शन ऑफ ड्रग. त्यामुळे दुसऱ्या ड्रगचं ऍब्सॉर्प्शन वाढतं, व्हायबिलिटी वाढते. त्याला ड्रग ड्रग इंटरॅक्शन ऍट ऍब्सॉर्प्शन लेवल असं म्हणतात. ओके, सो इट हॅज डन ऍब्सॉर्प्शन ऑफ ड्रग लाईक डायझेपम. याच्या विरुद्ध अँटीकोलिनर्जिक ड्रग आहे, ते गॅस्ट्रिक एम्पटिंग डिले करतात, त्यामुळं ऍब्सॉर्प्शन ऑफ मेनी ड्रग कमी होतं, वायबिलिटी कमी होतं जर आपण ड्रग अँटीकोलिनर्जिक ड्रग अदर ड्रग अँटीकोलिनर्जिक ड्रग बरोबर दिले तर. तर हे इंटरॅक्शन आपण पाहिलं. युजेस पॉईंट ऑफ व्ह्यू अँटीइमेटिक ऍक्शन तर तुम्हाला आता समजली, त्यामुळे अँटीइमेटिक पॉईंट ऑफ व्ह्यू युजेस कोणते आहे मी सुरुवातीला सांगितलं. ओमिटिंगचे कॉजेस, त्यामध्ये खूप साऱ्या ओमिटिंग मध्ये तो मेटोक्लोप्रामाइड यूज होतो, जसं पोस्ट ऑपरेटिव्ह नॉशिया वॉमिटिंग असेल, ड्रग इंड्यूस नॉशिया वॉमिटिंग असेल, डिसीज इंड्यूस नॉशिया वॉमिटिंग असेल, त्यानंतर रेडिएशन इंड्यूस किंवा कॅन्सर केमोथेरपी रिलेटेड वॉमिटिंग असेल, त्यामध्ये मेटोक्लोप्रामाइड चांगला इफेक्टिव्ह आहे, बट लेस इफेक्टिव्ह इन मोशन सिकनेस. मोशन सिकनेस मध्ये मी तुम्हाला सांगितलं अँटीकोलिनर्जिक किंवा हिस्टॅमिनिक्स हॅव्हिंग अँटीकोलिनर्जिक प्रॉपर्टी ते महत्वाचे आहे. कॅन्सर रिलेटेड वॉमिटिंग जी आहे, किमोथेरपी इंड्यूस वॉमिटिंग असं म्हणतो आपण, किमोथेरपी इंड्यूस किंवा रेडिएशन रिलेटेड वॉमिटिंग जी आहे, जेव्हा आपण कॅन्सरची ट्रीटमेंट करण्यासाठी ड्रग यूज करतो, रेडिएशन यूज करतो, त्यावेळेच्या वॉमिटिंगसाठी ओंडेनसॅट्रॉन इज द प्रेफर्ड ड्रग, बट वी कॅन यूज मेटोक्लोप्रामाइड ऑल्सो. आता ह्या मेटोक्लोप्रामाइड बरोबर एक्स्ट्रा पिरामिडल ऍडव्हर्स इफेक्ट दिसतात, कारण मेटोक्लोप्रामाइड बेसल गँगलियामध्ये डोपामाइनची ऍक्शन ब्लॉक करतो D2 रिसेप्टर ब्लॉक करून, आणि त्यामुळे डोपामाइन आणि ऍसिटिल कोलिनच्या ऍक्शन मध्ये इम्बॅलन्स होतो. डोपामाइनची ऍक्शन कमी होते, ऍसिटिल कोलिनची वाढते. ओके, तर यामध्ये आपण जर अँटीकोलिनर्जिक प्रॉपर्टी वाले ड्रग दिले तर इधर तर डोपामाइनची ऍक्शन कमी झालेली ऍसिटिल कोलिन पेक्षा, ऍसिटिल कोलिनची ऍक्शन जास्त होते डोपामाइन पेक्षा, त्यामुळं हा इम्बॅलन्स मुळे एक्स्ट्रा पिरामिडल ऍडव्हर्स इफेक्ट दिसतात. तर त्यामध्ये आपण
जर अँटीकोलिनर्जिक ड्रग दिले तर ऍसिटिल कोलिनची ऍक्शन ही बेसल गँगलियामध्ये आपण कमी करू, आणि त्यामुळं एक्स्ट्रा पिरॅमिडल ऍडव्हर्स इफेक्ट जे आहे मेटोक्लोप्रामाइड वरचे ते कमी तर होतील. आणि त्यात अँटीकोलिनर्जिक ड्रगला ती अँटीमिटिक प्रॉपर्टी पण आहे, तर ऍड ऑन अँटीमिटिक इफेक्ट पण येतो. म्हणून प्रोमिथॅझिन असेल म्हणजे हा अँटीहिस्टॅमिनिक हॅव्हिंग अँटीकोलिनर्जिक प्रॉपर्टी आहे. डायफेनहायड्रामाइन आहे, त्याला पण ती प्रॉपर्टी आहे. तर आपण ते ड्रग यूज केले तर किंवा डायझिपाम लोराझिपामला ते स्केलेटल म्हणजे स्केलेट मसल जे आहे ते रिलॅक्सन प्रॉपर्टी, तर त्या डिस्टोनिक रिएक्शन मध्ये हे ड्रग अँटीमिटिक इफेक्ट ऍड ऑन करतात प्लस ऍडव्हर्स इफेक्ट कमी करतात. डेक्झामिथाझोन तुम्हाला सांगितलं मी ऍडज्युव्हंट ड्रग आहे, तो जर आयव्ही यूज केला तर मेटोक्लोप्रामाइडची ऍक्शन अगमेंटेड होते. पण आपण डेक्झामिथाझोन रुटीनली अँटीइमेटिक म्हणून यूज करत नाही. रिफ्रॅक्टरी ओमिटिंग असेल, त्यात बाकीचे ड्रग इफेक्टिव्ह नसेल तर ऍडज्युव्हंट म्हणून यूज करतो. ओके. टेराटोजेनिक पोटेन्शियल त्याला आता क्लिअर झाले की नाही आहे, म्हणून काही गायनेकोलॉजिस्ट मॉर्निंग सिकनेस साठीही मेटोक्लोप्रामाइडचा यूज करतात. पण ज्यावेळेस डॉक्झिलॅमाइन डायसायक्लोमाइन हे इफेक्टिव्ह नाही, त्यावेळेस आपण मेटोक्लोप्रामाइड ऍड करतो मॉर्निंग सिकनेस साठी. तर मॉर्निंग सिकनेस साठी डायसायक्लोमाइन म्हणजे हा अँटीकोलिनर्जिक ड्रग आहे, डॉक्झिलॅमाइन हा अँटीहिस्टॅमिनिक ड्रग आहे, आणि मेटोक्लोप्रामाइड हा प्रोकायनेटिक ड्रग आहे, ते आपण मॉर्निंग सिकनेस मध्ये यूज करतो. आता हे अँटी इमेटिक पॉईंट ऑफ व्ह्यू युजेस तुम्हाला मेटोक्लोप्रामाइडचे लक्षात राहतात. बाकीचे जे युजेस आहे तेही तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्यामध्ये प्रोकायनेटिक पॉईंट ऑफ व्ह्यू, गॅस्ट्रोकायनेटिक. तर जनरली ज्यावेळेस आपण सर्जरी पॉईंट ऑफ व्ह्यू अॅनास्थेशिया देतो त्यावेळेस गॅस्ट्रिक म्हणजे आपण 8 आवर्स फास्टिंग ऍटलिस्ट सांगतो पेशंटला, जेणेकरून गॅस्ट्रिक कंटेंट काही राहणार नाही, आणि स्टमक मध्ये कंटेंट नसेल तर मग ऍस्पिरेशन होण्याचे चान्सेस कमी होतात. तर कधी कधी आपल्याला इमर्जन्सी जनरल अॅनेस्थेशिया द्यावा लागतो, आणि पेशंटनी 4 तासापेक्षा कमी वेळ झालेला असतो आणि फूड घेतलेलं असतं, 4 तासापेक्षा जास्त वेळ नसतो झालेला, त्यावेळेस आपल्याला गॅस्ट्रिक एम्पटिंग करणं गरजेचं आहे. त्यावेळेस आपण प्रोकायनेटिक ड्रग, गॅस्ट्रोकायनेटिक ड्रग गॅस्ट्रिक एम्पटिंग ऍसेलरेट करण्यासाठी देतो अॅनेस्थेशिया देण्याच्या आधी. हा एक यूज आहे. त्यानंतर काही पेशंटला गॅस्ट्रिक स्टॅसिस झालेलं असतं. कोणत्या पेशंटला? ज्यांना डायबिटिक्स आहे लॉंग टर्म, त्याला आपण डायबिटिक गॅस्ट्रोपॅरेसिस असं म्हणतो. त्याचप्रमाणे पोस्ट वॅगोटोमी पेशंट, ज्याच्यात व्हॅगस आपण हे केलेली आहे रिमूव्ह, पोस्ट वॅगोटोमी पेशंट. डायबिटिक गॅस्ट्रोपॅरेसिस पेशंट मध्ये गॅस्ट्रिक स्टॅसिस झालेलं असतं, तर गॅस्ट्रोकायनेटिक ड्रग दिल्याने हे गॅस्ट्रिक स्टॅसिस आपण इम्प्रूव्ह करू शकतो. त्याचप्रमाणे डिओटिनल इंट्युबेशन तुम्हाला करायचं असेल तर हे ड्रग पायलोरिक स्फिंक्टर रिलॅक्स करतात, फर्स्ट पार्ट ऑफ डिओडिनम रिलॅक्स करतात, तर हे ड्रग आपण डिओडिनल इंट्युबेशन साठी यूज करू शकतो. म्हणजे हे अँटीइमेटिक सोडून गॅस्ट्रोकायनेटिक पॉइंट ऑफ व्ह्यूचे 3 यूज तुम्हाला माहित पाहिजे. ओके. ओके. Okay, as a gas to accelerate gastric emptying, when patient has taken food less than 4 hours before surgery, okay, इमर्जन्सी जनरल अॅनेस्थेशिया द्यायचा त्यावेळेस. गॅस्ट्रिक स्टॅसिस ज्या कंडिशन मध्ये आहे, डायबिटिक गॅस्ट्रोपॅरेसिस, पोस्ट वॅगोटोमी गॅस्ट्रिक पॅरेसिस आणि डिओडिनल इंट्युबेशन. नेक्स्ट यूज आहे डिस्पेप्सिया अँड अदर फंक्शनल जीआय डिसऑर्डर. तर यामध्ये आपण हे ड्रग देऊ शकतो, डिस्पेप्सिया अँड अदर फंक्शनल जीआय डिसऑर्डर. बेस्ट इज प्रोटॉम्पम इनहिबिटर. तर परसिस्टंट हिकअप जर असेल तर हे मेटोक्लोप्रामाइडने स्टॉप होतं. त्याचप्रमाणे GERD, त्यामध्येही प्रोटॉम्पम इनहिबिटर बरोबर हे ड्रग आपण कॉम्बिनेशन मध्ये देऊ शकतो. प्रोटॉम्पम इनहिबिटर जास्त इफेक्टिव्ह आहे GERD मध्ये, ते मेटोक्लोप्रामाइड पेक्षा, प्रोकायनेटिक ड्रग पेक्षा, थोडक्यात आपण असं म्हणू शकतो. पण ऍड ऑन ड्रग म्हणून आपण यूज करू शकतो. म्हणजे अँटीइमेटिकचे सगळे युजेस तुम्हाला मेन्शन करायचे आहेत. गॅस्ट्रोकायनेटिकचे 3 यूज मी डिस्कस केलेत. त्यानंतर डिस्पेप्सिया, अदर जीआय डिसऑर्डर आहेत, आणि GERD, हे 4 युजेस मेटोक्लोप्रामाइड किंवा प्रोकायनेटिक ड्रगचे तुम्हाला विचारले तर माहित पाहिजे. आता दुसरा जो ड्रग आहे डॉमपेरिडॉन.
तर मेटोक्लोप्रामाइड हा स्ट्रक्चरली प्रोकेनामाइड सारखा होता, पण त्याला लोकल अनेस्थेटिक प्रॉपर्टी नव्हती. डॉम्पेरिडॉल हा केमिकली जर पाहिलं तर हॅलोपेरिडॉल सारखा आहे. हॅलोपेरिडॉल हा अँटी सायकोटिक ड्रग आहे. तर डॉम्पेरिडॉन, आता मेटोक्लोप्रामाइडला D2 ब्लॉकिंग ऍक्शन होती, 5-HT3 ब्लॉकिंग ऍक्शन होती, 5-HT4 अगोनिस्टिक इफेक्ट होतो. डॉम्पेरिडॉनला फक्त D2 ब्लॉकिंग प्रॉपर्टी आहे. ओके, इट हॅज ओनली D2 ब्लॉकिंग प्रॉपर्टी. मग तो GIT वर पण D2 ब्लॉकिंग प्रॉपर्टीने ऍक्ट होतो, CTZ वरही D2 ब्लॉकिंग प्रॉपर्टीने ऍक्ट होतो. त्यानंतर ओके, तर हा ड्रग ला जर आपण मेटोक्लोप्रामाइड आणि डॉम्पेरिडॉनला पाहिला, तर याला लोअर सिलिंग इफेक्ट आहे. अँटीएमेटिक आणि प्रोकायनेटिक ऍक्शन हॅव ए लोअर सिलिंग, म्हणजे मॅक्झिमम इफेक्ट त्याचा कमी आहे मेटोक्लोप्रामाइड पेक्षा, पण हा सेफर ड्रग आहे. ओके, हा ब्लड ब्रेन बॅरियर पुअरली क्रॉस करतो, त्याच्यामुळं एक्स्ट्रा पिरॅमिडल साईड इफेक्ट त्याचे होत नाही. काही पेशंटला प्रोलॅक्टिनिमिया होऊ शकतं, हायपर प्रोलॅक्टिनिमिया, पण एक्स्ट्रा पिरॅमिडल साईड इफेक्ट नाही. ओके, तर याला म्हणजे हा D2 ब्लॉकिंग ऍक्शन मुळे प्रोकायनेटिक इफेक्ट करतो. इसोफेजल स्फिंक्टर कॉन्स्ट्रक्शन, गॅस्ट्रिक पेरिसाल्सिस वाढवतो, पायलोरिक स्फिंक्टर रिलॅक्स करतो, सिटीजर विच इज लोकेटेड आउटसाइड ब्लड ब्रेन बॅरियर दॅट डोमपेरिडॉन also block D2 receptor present on CTZ, but it poorly crosses blood brain barrier, त्यामुळं एक्स्ट्रा पिरॅमिडल ऍडव्हर्स इफेक्ट दाखवत नाही. पार्किन्सोनिझम मध्ये लिओडोपा इंड्यूस वॉमिटिंग साठी डॉम्पेरिडॉन इज द ड्रग ऑफ चॉईस. इट इज द ड्रग ऑफ चॉईस. ओरली यूज करतात, बायबिलिटी त्याची कमी आहे, फर्स्ट पास मेटाबॉलिझम, साईड इफेक्ट मेटोक्लोप्रामाइड पेक्षा कमी आहे, म्हणजे एक्स्ट्रा पिरॅमिडल साईड इफेक्ट नाही. काही पेशंटला हायपर प्रोलॅक्टिनिमिया होतं म्हणून गॅलेक्टोरिया याच्यात दिसू शकतं, पण माइल्ड असतो. बाकी ऍडव्हर्स इफेक्ट लूज स्टूल, ड्राय माउथ, हेडेक, रॅशेस हे नॉन स्पेसिफिक ऍडव्हर्स इफेक्ट आहे. IV जर दिला तर अरेथमियाची रिस्क आहे. तर 10 ते 40 mg आहे TDS डोस. जनरली हा ड्रग आपण कॉम्बिनेशन मध्ये जास्त यूज करतो प्रोटॉन पंप इनिबिटर बरोबर. तर एक्झाम मध्ये कधी कधी तुम्हाला डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये CCMP एक्झाम मध्ये कॉमन क्वेश्चन जे विचारले जातात त्यामध्ये हा क्वेश्चन असतो, व्हॉट इज द कंटेंट ऑफ ओमेज डी. तर त्यामध्ये ओमिप्राझोल डॉम्पेरिडॉन आहे. तर व्हॉट इज द रोल ऑफ ओमिप्राझोल, व्हॉट इज द रोल ऑफ डॉम्पेरिडॉन. तर त्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. ओमिप्राझोल हा प्रोटॉन पंप इनिबिटर आहे, तो ऍसिडिटी साठी यूज करतो, ऍसिड सिक्रेशन कमी व्हायला. आणि डॉम्पेरिडॉन अँटीएमेटिक म्हणून यूज करतो, तो D2 ब्लॉकिंग ड्रग आहे. युजेस ओमेटिंग पॉइंट ऑफ व्ह्यू आहे, गॅस्ट्रोकायनेटिक पॉइंट आहे. तर ड्रग इंड्यूस वोमिटिंग, डिसीज इंड्यूस वोमिटिंग, किमोथेरपी इंड्यूस वोमिटिंग, रेडिएशन इंड्यूस वोमिटिंग, पोस्ट ऑपरेटिव्ह वोमिटिंग. ओके, परंतु सिव्हिअर केसेसमध्ये तो एवढा इफेक्टिव्ह नाही, आणि मोशन सिकनेस मध्ये युजफुल नाही. त्याचप्रमाणे मॉर्निंग सिकनेस मध्येही आपण ऍडवाइस करत नाही, जनरली सेफ्टी प्रोफाईल माहीत नसल्यामुळं. तर हे त्याचे युजेस आहे. त्याचप्रमाणे प्रोकायनेटिक पॉइंट ऑफ व्ह्यू जे मेटोक्लोप्रामाइडचे युजेस आहेत ते आपण इथं मेन्शन करू शकतो. GERD आहे. ओके, तर डिस्गॅस्ट्रिक डिस्पेप्सिया विथ अदर GI डिसऑर्डर आहे. सिसाप्राईड आता बॅन झालेला आहे 2011 मध्ये, कारण त्याला QT प्रोलॉंगेशन हा ऍडव्हर्स इफेक्ट होता. मोसाप्राईडला 5-HT4 अगोनिस्टिक आणि 5-HT3 अँटागोनिस्टिक ऍक्शन आहे. म्हणजेच डॉम जो हे जे ड्रग आहे मोसॅप्राईड, हा D2 ब्लॉकिंग इफेक्ट त्याचा नाहीये मोसॅप्राईडचा. इटोप्राईड याला D2 ब्लॉकिंग इफेक्ट आहे आणि काही प्रमाणात अँटीकोलिनिस्टरेज ऍक्टिव्हिटी आहे. तर इटोप्राईड हा डॉम्पेरिडॉन सारखा ऍक्ट होतो असं आपण म्हणू शकतो. लिओसल्फिराईडला सेंट्रल आणि पेरिफेरल D2 ब्लॉकिंग प्रॉपर्टी. तर हे काही ड्रग प्रोकायनेटिक पॉइंट ऑफ व्ह्यू, काही GI डिसऑर्डर मध्ये, गॅस्ट्रिक रिलेटेड इरिटेशन असेल त्यामध्ये आपण यूज करतो. जनरली गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट हे ड्रग, लिओसल्फिराईड ड्रग कॉमनली यूज होतं डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये, GI डिसऑर्डर मध्ये. तर हे प्रोकायनेटिक इफेक्ट नाही.
जे गॅस्ट्रिक कंटेंट आहे, इंटेस्टायनल कंटेंट आहे, ते ते पुढे ढकलण्याचं काम करतात, पेरिस्टालसिस कोऑर्डिनेट करतात. तर हे ड्रग गॅस्ट्रोइंटेस्टायनल कंडिशन मध्ये प्रोकायनेटिक ड्रग चांगल्या प्रकारे यूज होतात. आता नेक्स्ट ड्रग आहे 5-HT3. आता बाकी हे ड्रग सिसॅप्राइड, मोसॅप्राइड, इटोप्राइड, लिओसल्फिराइड एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्वाचे नाहीत, फक्त मेकॅनिझम काय ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. आता 5-HT3 अँटॅगोनिस्ट जे ड्रग आहे ओंडॅनसॅट्रॉन, तर हे ड्रग आपण म्हणू शकतो की ड्रग ऑफ चॉईस आहे. केमोथेरपी इंड्यूस वॉमिटिंग, रेडिएशन इंड्यूस वॉमिटिंग, आणि त्याचप्रमाणे आपण ड्रग इंड्यूस वॉमिटिंग, डिसीज इंड्यूस वॉमिटिंग, पोस्ट ऑपरेटिव्ह नॉशिया वॉमिटिंग मध्ये ही ड्रग यूज करू शकतो. तर तुम्हाला आता मेकॅनिझम जर माहित करून घ्यायची असेल ओंडॅनसॅट्रॉनचे, जे इट इज ए 5-HT3 अँटागोनिस्टिक ड्रग. म्हणजे हा ड्रग सिरोटोनिन रिसेप्टर ब्लॉक करतो, म्हणजे सिरोटोनिन इंड्यूस जी ओमेटिंग आहे ती हे ड्रग होऊ देत नाही. आणि हा प्रोटोटाइप ड्रग आहे 5-HT3 अँटागोनिस्ट, आणि खूप पॉप्युलर आहे. ओनडॅन, एमसेट हे जे ड्रग्ज ब्रँड नेम्स आहेत, कॉमनली यूज होतात. तर त्याची युजेस मी तुमच्याशी डिस्कस केलेले आहे. ओके, ड्रग इंड्यूस, डिसीज इंड्यूस, पोस्ट ऑपरेटिव्ह नॉशिया वॉमिटिंग, किमोथेरपी इंड्यूस, रेडिएशन इंड्यूस, हे त्याचे युजेस झाले. आणि हा कसा ऍक्ट होतो? इट ब्लॉक्स ऍक्शन ऑफ 5-HT ऑन 5-HT3 रिसेप्टर. मग हे रिसेप्टर कुठे आहे? हे GIT मध्ये आहे, CTZ वर आहे, न्यूक्लियस ट्रॅक्टर सॉलिटर वर आहे. हे सगळे रिसेप्टर हे ओंडॅनसॅट्रॉन ब्लॉक करतं. आता किमोथेरपी इंड्यूस किंवा रेडिएशन इंड्यूस वॉमिटिंग मध्ये हा ड्रग ऑफ चॉईस काय आहे? तर त्याचं रिझन काय आहे की ज्यावेळेस आपण रेडिएशन यूज करतो, सायटोटॉक्सिक ड्रग यूज करतो, त्यावेळेस नॉशिया वॉमिटिंग कसं होतं? तर सेल्युलर डॅमेज होतं, आणि तिथून मेडिएटर रिलीज होतात. त्यामधल्या इंटेस्टायनल म्युकोजा मधून 5-HT रिलीज होतो. आणि हा 5-HT जे ऍफ्रंट नर्व्ज आहेत ब्रेनकडे येणारे, त्याच्या 5-HT3 रिसेप्टरवर ऍक्ट होतो आणि सिग्नल्स ब्रेनकडे पाठवतो. त्याचप्रमाणे हा 5-HT3 सर्क्युलेशन मध्ये रिलीज होतो आणि CTZ आणि NTS च्या 5-HT3 रिसेप्टरवर ऍक्ट होतो, आणि ते CTZ NTS 5-HT3 रिसेप्टर स्टिम्युलेट करतो, आणि त्यामुळं सेंटर CTZ आणि NTS कडून सिग्नल वॉमिटिंग सेंटरकडे जातात आणि वॉमिटिंग होते. त्यामुळं किमोथेरपी इंड्यूस किंवा रेडिएशन इंड्यूस वॉमिटिंग मध्ये सिरोटोनिनचा रोल आहे. सिरोटोनिन 5-HT3 रिसेप्टरवर ऍक्ट होऊन वॉमिटिंग इंड्यूस करतं. म्हणून 5-HT3 अँटागोनिस्ट हे ड्रग बेस्ट आहे किमोथेरपी किंवा रेडिएशन इंड्यूस वॉमिटिंग साठी. ओके, तर याला पेरिफेरल ऍक्शन पण आहे, सेंट्रल पण आहे. ओके, पेरिफेरली 5-HT3 रिसेप्टर ब्लॉक करतो तो इंटेस्टाईन स्टमक मधले, त्यामुळं लोकली जरी सिरोटोनिन रिलीज झाला तर तो ऍफरंट पाथवे जे आहे ब्रेनकडे येणारा, त्यावरचे सिरोटोनिन रिसेप्टर ब्लॉक झाल्यामुळं ऍफरंट पाथवे ऍक्टिव्हेट होत नाही आणि ब्रेनकडे सिग्नल येत नाही. दुसरं, जे सिरोटोनिन सर्क्युलेशन मधून CTZ पर्यंत जातं, NTS पर्यंत जातं, तिथले सिरोटोनिन रिसेप्टर ऍक्टिव्हेट करतं. त्यामुळे वॉमिटिंग होते. तर ओंडॅनसॅट्रॉन हे NTS आणि CTZ म्हणजे किमो रिसेप्टर ट्रिगर झोन आणि न्यूक्लियस ट्रॅक्टर सॉलिटर वरचे 5-HT3 रिसेप्टर ब्लॉक करूनही अँटीएमेटिक इफेक्ट दाखवतो. म्हणजे ओंडॅनसॅट्रॉनला पेरिफेरल ऍक्शन पण आहे आणि सेंट्रल पण ऍक्शन आहे, परंतु याला D2 ब्लॉकिंग ऍक्शन नाही. मग ऍपोमॉर्फिन इंड्यूस वॉमिटिंग असेल किंवा लिओडोपा इंड्यूस वॉमिटिंग असेल, त्यामध्ये हे ड्रग इफेक्टिव्ह नाही ओंडॅनसॅट्रॉन. तिथं D2 अँटागोनिस्टिक ड्रग लागेल. मोशन सिकनेस मध्ये ओंडॅनसॅट्रॉन इफेक्टिव्ह नाही, तिथं अँटी मस्कुरेनिक ड्रग लागेल. त्यामुळं वॉमिटिंगची पॅथोफिजिओलॉजी तुम्हाला माहित असेल, वॉमिटिंग का होतं, कोणते न्यूरो केमिकल्स रिलीज झाल्यामुळे होतं ते कळलं, तर मग त्याच्यावरून ट्रीटमेंट येते. म्हणजे ऍपोमॉर्फिन इंड्यूस वॉमिटिंग साठी तुम्हाला D2 अँटागोनिस्टिक ड्रग लागेल. लिओडोपा इंड्यूस वॉमिटिंग साठी CTZ वरचा D2 ब्लॉकिंग प्रॉपर्टी वाला ड्रग लागेल, म्हणजे आपण डोमपेरिडॉन यूज करू शकतो. मोशन सिकनेस साठी अँटी मस्कुरेनिक ड्रग लागेल, मग तिथं आपण अँटी मस्कुरेनिक म्हणजे अँटीकोलिनर्जिक किंवा अँटी हिस्टॅमिनिक हॅव्हिंग अँटीकोलिनर्जिक प्रॉपर्टी यूज करतो. लक्षात आलं? ओके. आता याला 5-HT3 अँटागोनिस्टिक प्रॉपर्टी आहे, पण याला 5-HT4 अगोनिस्टिक जी प्रॉपर्टी आहे ती नाहीये. आणि त्यामुळं हा प्रोकायनेटिक इफेक्ट एवढा दाखवत नाही. प्रोकायनेटिक इफेक्ट मध्ये 5-HT3 अँटागोनिस्ट, 5-HT4 अगोनिस्ट ती ऍक्शन फार महत्वाची आहे. 5-HT3 अँटागोनिस्ट पेक्षा 5-HT4 अगोनिस्ट,
आणि D2 अँटॅगोनिस्ट ह्या प्रॉपर्टी वाले ड्रग प्रोकायनेटिक इफेक्ट दाखवतात. तर 5-HT3 अँटॅगोनिस्टिक ओंडॅन सॅट्रॉन जो आहे त्याला वीक गॅस्ट्रोकायनेटिक प्रॉपर्टी आहे, पण ती क्लिनिकली इनसिग्निफिकंट आहे म्हणून त्याला प्रोकायनेटिक ग्रुपमध्ये ऍड केला नाही. आणि याला 5-HT4 अगोनिस्टिक इफेक्ट नाही, हा 5-HT4 अँटॅगोनिस्टिक इफेक्ट दाखवतो. आणि प्रोकायनेटिक साठी 5-HT4 अगोनिस्टिक ऍक्शन लागते. ओके. तर आपण ओरली यूज करू शकतो. इंट्राव्हेनसली 4 ते 8 मिलीग्राम देतात. त्यामुळे जे किमोथेरपी इंड्यूस वॉमिटिंग आहे जनरली अँटी कॅन्सर ड्रग द्यायच्या आधी ओंडॅनसॅट्रॉन आपण IV देतो 4 ते 8 मिलीग्राम डोस मध्ये. ओके. तर ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हा GIT मधून वेल ऍब्सॉर्ब होतो ओरली, मायक्रोझोमल एन्झाईमने मेटाबोलाइज होतो, किडनी थ्रू एक्सक्रीट होतो. ओरली देऊ शकतो, इंट्रामस्क्युलरली देऊ शकतो, IV देऊ शकतो. ऍडव्हर्स इफेक्ट हा जनरली बेटर टॉलरेटेड ड्रग आहे. हेडेक, कॉन्स्टिपेशन, ॲबनॉर्मल ॲब्डोमिनल डिस्कम्फर्ट, रॅशेस, नॉन स्पेसिफिक ॲडव्हर्स इफेक्ट आहे. ओंडॅनसॅट्रॉन एक 5-HT3 अँटागोनिस्ट आहे. त्याचप्रमाणे डोलासेट्रॉन आहे. अ, तो ड्रग क्यूटी प्रोलॉंगेशन करतो. त्यामुळे ज्या पेशंटला क्यूटी प्रोलॉंगेशन आहे अशा पेशंटमध्ये डोलासेट्रॉन अवॉइड करायचं. क्यूटी प्रोलॉंगेशन हा एक अरेथमियाचा प्रकार आहे. त्यालाच टोर्सा डी पॉइंटिस असंही म्हणतात. तर ज्या पेशंटला क्यूटी प्रोलॉंगेशन ऑलरेडी आहे त्या पेशंटमध्ये जे ड्रग क्यूटी प्रोलॉंगेशन करतात ते तुम्ही अवॉइड करायचं. जसं डोलासेट्रॉन आहे, आर्टिमायसिन डेरिव्हेटिव्ह मलेरियात आपण यूज करतो, ते क्यूटी प्रोलॉंगेशन करतात. सिसॅप्राइड क्यूटी प्रोलॉंगेशन करत होता, त्यामुळे सिसॅप्राइड बॅन झालेला आहे मार्केटमधून. ओके. ओके. ओंडॅनसॅट्रॉन नंतर दुसरे ड्रग आहे ग्रॅनीसॅट्रॉन. ओके. तो ओंडॅनसॅट्रॉन पेक्षा 10 टाइम्स मोर पोटेंट आहे, म्हणजे लेस डोस लागतो, मोर इफेक्टिव्ह आहे किमोथेरपी इंड्यूस वॉमिटिंग साठी. लॉंगर ऍक्टिंग आहे ओंडॅनसॅट्रॉन पेक्षा. पॅलोनोसेट्रॉन हा लॉंगेस्ट ऍक्टिंग 5-HT3 ब्लॉकर आहे, म्हणजे एकदा दिला तरी चालतो किमोथेरपी इंड्यूस वॉमिटिंग साठी. म्हणजे इट हॅज हायर अफिनिटी फॉर 5-HT3 रिसेप्टर, लॉंगर हाफ लाईफ. MCQ जर आला, विच 5-HT3 अँटागोनिस्ट इज लॉंगेस्ट ऍक्टिंग? ओंडॅनसॅट्रॉन, ग्रॅनीसॅट्रॉन, डोलासॅट्रॉन, पॅलोनोसेट्रॉन. द आन्सर इज पॅलोनोसेट्रॉन इज द लॉंगेस्ट ऍक्टिंग 5-HT3 blocker having highest affinity for 5-HT3 receptor. Okay. So efficacy against acute phase of chemotherapy-induced nausea vomiting is comparable to ondansetron, but it is more effective in suppressing delayed vomiting occurring between second and to fifth day of cycle, probably because of longer duration of action. म्हणजे अँटी कॅन्सर ड्रग दिल्यावर जी वॉमिटिंग होती, तर ओंडॅनसॅट्रॉन सारखी त्याची इफिकसी सुरुवातीला आहे, म्हणजे पहिल्या दिवशी जी वॉमिटिंग होती त्यात दोन्ही इक्वली इफेक्टिव्ह आहे. परंतु अँटी कॅन्सर ड्रग दिल्यानंतर जे सेकंड दिवसापासून 5व्या दिवसापर्यंत जी वॉमिटिंग होण्याचे चान्सेस आहे ते सप्रेस करण्याचं कार्य पॅलोनोसेट्रॉन चांगल्या प्रकारे करतो ओंडॅनसेट्रॉन पेक्षा, कारण हा लॉंगेस्ट ऍक्टिंग ड्रग आहे 5-HT3 अँटॅगोनिस्ट ग्रुप पेक्षा. ओंडॅनसेट्रॉन पेक्षा त्याची ऍक्शन लॉंग आहे. ओके. त्यामुळे डिलेड किमोथेरपी इंड्यूस नॉशिया वॉमिटिंग साठी कोणता ड्रग यूज करणार? तर पॅलोनोसेट्रॉन. पॅलोनोसेट्रॉन. ओके. रॅमिसेट्रॉन, रॅमोसेट्रॉन हा पण आपण केमोथेरपी इंड्यूस नॉसिया वॉमिटिंग साठी देतो 0.3 mg IV. जे लो इम्युटोजेनिक अँटी कॅन्सर ड्रग आहे त्यासाठी आपण हा ओरली देऊ शकतो 0.1 mg. डोस पहा फार कमी आहे, 0.3 mg IV, 0.1 mg ओरली. ओके. तर रॅमोसेट्रॉन 0.3 mg IV is as effective as ondansetron 8 mg IV in preventing post-operative nausea and vomiting. म्हणजे ओंडॅनसेट्रॉन पेक्षा रॅमोसेट्रॉन हा मोर पोटेंट आहे असं म्हणू शकतो. पोटेन्सी डिटरमाइन द डोस. तर जे ड्रग मोर पोटेंट असतात त्यांचा डोस कमी लागतो. ओके. ठीक आहे. रॅमोसेट्रॉनचा अजून एक यूज आहे, तो कोलोनिक फंक्शन नॉर्मलाइज करतो. त्यामुळं डायरिया प्रिडॉमिनंट IBS मध्ये रॅमोसेट्रॉन यूज होतो. तर IBS इरिटेबल बॉवेल सिंड्रोम मध्ये दोन प्रकारचे IBS आहेत किंवा दोन टाईप आहे.
डायरिया प्रिडॉमिनंट इरिटेबल बॉवेल सिंड्रोम, कॉन्स्टिपेशन प्रिडॉमिनंट इरिटेबल बॉवेल सिंड्रोम. तर डायरिया प्रिडॉमिनंट इरिटेबल बॉवेल सिंड्रोम मध्ये रॅमोसेट्रॉन आपण यूज करू शकतो. तर युजेस ऑफ 5-HT3 अँटागोनिस्ट तुम्हाला सांगितलं. मेन यूज तो अँटी कॅन्सर रिलेटेड, रेडिएशन रिलेटेड, नॉशिया वॉमिटिंग आहे. तर अँटी कॅन्सर ड्रग देण्याआधी आपण अँटीएमेटिक ड्रग देतो. उंडेनसॅट्रॉन जर IV यूज करणार असू तर 15 मिनिटं ते अर्धा तास आधी द्यायचं. ओरली जर यूज करणार असेल तर किमोथेरपी द्यायच्या आधी 1 तास आधी देणं गरजेचं आहे. ओके. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण 8 मिलीग्रॅम BD ओंडेनसॅट्रॉन देऊ शकतो. असं आपण 3 ते 7 दिवस देऊ शकतो. पोस्ट ऑपरेटिव्ह वोमिटिंग असेल, ड्रग इंड्यूस वोमिटिंग असेल, त्यात आपण यूज करू शकतो. पण मोशन सिकनेस साठी आपण यूज करत नाही, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. म्हणजे MCQ आला तरी लक्षात आलं पाहिजे. ओके. ठीक आहे. ओके. पोस्ट ऑपरेटिव्ह वॉमिटिंग मध्ये जनरल अॅनेस्थेशिया देण्याआधी आपण हे ओंडॅनसॅट्रॉन देतो. तर पोस्ट ऑपरेटिव्ह नॉसिया वॉमिटिंग मध्येही आपण ते यूज करू शकतो. 4 to 8 मिलीग्राम डोस आहे. आता बाकीचे ड्रग एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचे नाहीत. आतापर्यंतचा पाठ फार महत्वाचा होता. तर आपण आता हे जे ड्रग आहेत ते पाहणार आहोत. ओके. 5-HT3 अँटागोनिस्ट आपण पाहिलेले आहे. नंतर NK1 रिसेप्टर अँटागोनिस्ट, तर त्याच्यात ॲप्रेपिटान आहे. ओके. तर ॲप्रोपिटान जो आहे तो NK1 रिसेप्टर अँटागोनिस्ट आहे. NK1 लाच न्यूरोकायनिन रिसेप्टर असे म्हणतात. तर हे न्यूरोकायनिन रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाले CTZ NT वरचे तर वॉमिटिंग होतं. कोणते केमिकल्स न्यूरोकायनिन रिसेप्टर ऍक्टिव्हेट करतात? सबस्टन्स पी. ओके. किमोथेरपीच्या वेळेस रिलीज होतं ते ते करू शकतं. ओके. त्यामुळं न्यूरोकायनिन रिसेप्टर ब्लॉकर जर आपण यूज केले तर सबस्टन्स पी इंड्यूस जे वॉमिटिंग होणार आहे ती होणार नाही. ओके. तर MCQ साठीच हा ड्रग महत्वाचा आहे. ॲप्रिपिटान इज NK1 रिसेप्टर अँटागोनिस्ट, त्यालाच आपण न्यूरोकायनिन रिसेप्टर असं म्हणतो. ओके. ओके. दिस ड्रग हॅज लिटिल इफेक्ट ऑन 5-HT3 अँड D2 रिसेप्टर. ह्या ड्रगनी गॅस्ट्रोइंटेस्टिनल मोटिलिटी अफेक्ट होत नाही. ओके. तर जे किमोथेरपी इंड्यूस वॉमिटिंग असतं, सिस्प्लॅटिन हा ड्रग अँटी कॅन्सर ड्रग आहे आणि त्याच्यामुळं वॉमिटिंग होतं. तर त्यामध्ये आपण IV ओंडॅनसॅट्रॉन देतोच. ओके. डेक्झामिथाझोन काही पेशंट मध्ये देतात, त्याला ऍडज्युव्हंट अँटीएमेटिक ऍक्शन आहे. आणि ह्या दोघांबरोबर म्हणजे IV ओंडॅनसॅट्रॉन आणि डेक्झामिथाझोन बरोबर ओरल ॲप्रिपिटान 3 दिवस दिल्याने अँटी इपेटिक इफिकेसी ही वाढते. मग हाय इम्युनोजेनिक अँटी कॅन्सर ड्रग देताना आपल्याला जर वॉमिटिंग प्रिव्हेंट करायचं असेल तर आपण ओंडॅनसॅट्रॉन डेक्झामिथाझोन बरोबर ओरल ॲप्रिपिटान देऊ शकतो. 125 mg पहिल्या दिवशी, 80 mg दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी 80 mg, असं 3 दिवस आपण देऊ शकतो. तर ॲप्रिपिटान किमोथेरपी इंड्यूस वॉमिटिंग साठी आपण ओंडॅनसॅट्रॉन बरोबर ऍज अ ऍडज्युव्हंट यूज करतो. सबस्टन्स पी जो रिलीज होतो केमोथेरपीच्या वेळेस, त्यावेळेस त्याच्यामुळं जी वॉमिटिंग होती ती प्रिव्हेंट होणार आहे. ऍडव्हर्स इफेक्ट, विकनेस, फटीग, फ्लॅट्युलन्स, रेअरली लिव्हर एन्झाईम वाढू शकतात. किमोथेरपी इंड्यूस नॉशिया वॉमिटिंग साठी कसा यूज करायचा मी तुम्हाला सांगितलंय. 3 दिवस 125 mg, 80 mg, 80 mg. स्टॅट डोस 125, सेकंड डे 80, थर्ड डे 80, अलॉंग विथ IV अँड ओंडॅनसॅट्रॉन अँड डेक्झामिथाझोन. पोस्ट ऑपरेटिव्ह नॉशिया वॉमिटिंग साठी ऍबडॉमिनल किंवा अदर सर्जरीमध्ये सिंगल डोस 40 mg चा आपण प्री
म्हणजे ऑपरेशन प्री ऑपरेटिव्हली आपण देतो बिफोर इंडक्शन ऑफ अनेस्थेशिया. फर्स्ट ॲप्रिपिटान जो ड्रग आहे तो ॲप्रिपिटानचा प्रोड्रग आहे, पॅरेंटली ॲडमिनिस्टर्ड ड्रग आहे. ओके. तर ॲप्रिपिटान इज वेल ॲब्सॉर्ड ओरली, penetrates blood brain barrier to act on NK1 receptor, मेटाबोलाइझम CYP3A4 एन्झाईमनी होतं. त्यामुळं ड्रग इंटरॅक्शन त्याच्याबरोबर दिसू शकतात. ड्रग इंड्युसर, ड्रग इन्हिबिटर म्हणजे सॉरी मायक्रोझोमल एन्झाईम इंड्युसर, मायक्रोझोमल एन्झाईम इन्हिबिटर जे ड्रग आहे त्याच्याबरोबर ॲप्रेपिटान दिलं तर इंटरॅक्शनचे चान्सेस आहे. त्यामुळं ड्रग इंटरॅक्शन पॉइंट ऑफ व्ह्यू आपण ती प्रिकॉशन घ्यायची. ॲप्रेपिटान जे ड्रग क्यूटी प्रोलॉंगेशन करतात त्याबरोबर द्यायचा नाही. ऍडज्युएंट अँटीएमेटिक मध्ये कॉर्टिकोस्टिरॉइड पण आहे. ऍडज्युएंटली ते यूज करतात. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचा टॉपिक नाही आहे ऍज अ अँटीएमेटिक पॉइंट ऑफ व्ह्यू. ओके. तर कॉर्टिकोस्टिरॉइड ऍज अ अँटीएमेटिक म्हणून काही ठिकाणी यूज करतात. जनरली किमोथेरपी इंड्यूस ओमेटिंग साठी ओंडॅनसॅट्रॉन 8 mg डेक्झामिथॅझोन आपण 8 to 20 mg IV आणि ॲप्रिपिटन ओरली असं आपण कॉम्बिनेशन पाहिलेलं आहे. तर ऍज अ ऍडज्युएंट ते त्यांना माइल्ड अँटीएमेटिक इफेक्ट आहे, पण ते इफिकेसी जे अदर अँटीएमेटिक ड्रग आहेत मेटोक्लोप्रामाइड, डॉम्पेरिडॉन त्यांची इफिकेसी आगमन करतात. तर पहिल्या दिवशी आपण IV देणार. डिलेड वॉमिटिंग साठी 2nd to 5th डेला 8 mg/day आपण ओरली देणार. एक्झॅक्ट बेसिस ते कसे इफेक्टिव्ह आहे ते माहीत नाही. बेन्झोडायझेपाइन पण ऍडज्युएंट अँटीएमेटिक म्हणून यूज होतात. तर मेटोक्लोप्रामाइड बरोबर दिल्याने ऍडिशनल इफेक्ट येतो, प्लस डिस्टोनिक साइड इफेक्टही कमी होतात. कॅनाबॉइड्स जे आहे कॅनॅबिनॉइड्स हे पण ऍडज्युएंट अँटीएमेटिक म्हणून यूज होतं. ते कॅनॅबॉइड रिसेप्टरवर ऍक्ट होतात आणि ओमिटिंग सप्रेस करतात. तर हे झाले अँटीएमेटिक ड्रग्स. यामध्ये मेटोक्लोप्रामाइड आणि डॉमपेरिडॉन जो आहे त्याचा डिफरन्स एक विचारला जातो, तो स्लाइड मध्ये नाहीये. तो मी तुमच्याशी डिस्कस करतो वर्ड फॉर्मॅटमध्ये. ज्या नोट्स आहेत त्यात तो आहे बहुतेक, तर मी ते नोट्स ओपन करतोय. तो डिफरन्स तुम्हाला एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो. फार महत्वाचा पार्ट आहे मेटोक्लोप्रामाइड अँड डॉमपेरिडॉन मधला डिफरन्स. तर अँटीएमेटिक टॉपिक आपला कम्प्लीट झालेला आहे. ओके. तर हा डिफरन्स मी तुम्हाला सांगतोय आता. ओके. ओके. मेटोक्लोप्रामाइड आणि डॉमपेरिडॉन मधला फरक नोट्स मध्ये दिला आहे. ज्या नोट्स मी तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवल्या आहेत, ओके, CCMPच्या ग्रुपमध्ये, त्यात तुम्ही पहा. एक मिनिट हा. परत एकदा शेअर करतो मी. स्क्रीन शेअरिंग गेलेलं आहे.
ओके. ओके. तर डिफरन्स पाहूया आपण. मेटोक्लोप्रामाइड अँड डॉम्पेरिडॉन. आपण पाहिलं मेटोक्लोप्रामाइड केमिकली प्रोकेनामाइडशी रिलेटेड आहे, डॉम्पेरिडॉन हॅलोपेरिडॉनशी रिलेटेड आहे. मेकॅनिझम मध्ये डिफरन्स असा आहे, मेटोक्लोप्रामाइड इज ए ड्रग विच ब्लॉक्स D2 रिसेप्टर, जो D2 अँटागोनिझम, 5:3 अँटागोनिस्टिक इफेक्ट आणि 5:4 अगोनिस्टिक इफेक्ट मेटोक्लोप्रामाइड बरोबर आहे. डॉम्पेरिडॉन इज ओनली D2 अँटागोनिस्टिक ड्रग. ओके. ओरल बायबिलिटी मेटोक्लोप्रामाइडची गुड आहे. डॉम्पेरिडॉनची ओरल बायबिलिटी लो आहे, कारण त्याला फर्स्ट पास मेटाबोलिझम आहे. मेटोक्लोप्रामाइड इझिली क्रॉसेस ब्लड ब्रेन बॅरियर अँड प्लॅसेंटल बॅरियर. डॉम्पेरिडॉन पुअरली क्रॉसेस ब्लड ब्रेन बॅरियर अँड प्लॅसेंटल बॅरियर. त्यामुळे एक्स्ट्रा पिरामिडल ऍडवर्स इफेक्ट लाईक ॲक्यूट मस्क्युलर डिस्टोनिया, पार्किन्सोनिझम सीन विथ मेटोक्लोप्रामाइड. एक्स्ट्रा पिरामिडल ऍडवर्स इफेक्ट डज नॉट seen with domperidone. Okay. In levodopa induced vomiting, metoclopramide is not preferred. In levodopa induced vomiting, domperidone is preferred because it will not block the action of levodopa, because it does not enter into the brain. Okay. अँटीएमेटिकची जर इफिकेसी पाहिली तर अँटीएमेटिक इफिकेसी इज मोर इन केस ऑफ मेटोक्लोप्रामाइड, बट ड्यू टू साइड इफेक्ट we prefer domperidone. Efficacy wise, domperidone is having less antiemetic efficacy than metoclopramide. म्हणजे डॉम्पेरिडॉन हा लेस इफिकेसियस आहे, मेटोक्लोप्रामाइड मोर इफिकेसियस आहे, परंतु मेटोक्लोप्रामाइडच्या एक्स्ट्रा पिरामिडल साइड इफेक्ट मुळे त्याच्याऐवजी डॉम्पेरिडॉन जास्त प्रेफर करतो. आता एक राहिलेला डिफरन्स जो आहे, मेटोक्लोप्रामाइड ॲट्रोपिन कॅन पार्शियली ब्लॉक इट्स प्रोकायनेटिक ऍक्शन, आणि डॉम्पेरिडॉन ॲट्रोपिन कॅन नॉट ब्लॉक इट्स प्रोकायनेटिक ऍक्शन. ओके. तर त्याचं एक्झॅक्ट बेसिस क्लिअर नाहीये. तर मेटोक्लोप्रामाइड जे आहे, तर ॲट्रोपिन कॅन पार्शली ब्लॉक इट्स प्रोकायनेटिक ऍक्शन, आणि डॉम्पेरिडॉन ॲट्रोपिन कॅन नॉट ब्लॉक इट्स प्रोकायनेटिक ऍक्शन. ते मेटोक्लोप्रामाइड आणि डॉम्पेरिडॉनचा डिफरन्स ही एक्झाम मध्ये तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर अँटीएमेटिक टॉपिक आपला कंप्लीट झालेला आहे. ओके. डिटेलमध्ये मी डिस्कस केलेला आहे. त्यानंतर आता राहिलेले टॉपिक जे आहे GIT मध्ये आपण पाहणार आहोत नेक्स्ट लेक्चर मध्ये. मॅनेजमेंट ऑफ डायरिया, तो पण एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचा टॉपिक आहे, CCMP पॉइंट ऑफ व्ह्यू. डायरिया हे डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये तुम्ही म्हणजे कॉमन कंडिशन जी आहे त्यावर क्वेश्चन जास्त येतात अशा म्हणून डायरियाची मॅनेजमेंट तुम्हाला माहित पाहिजे. त्यात रिहायड्रेशन पॉइंट ऑफ व्ह्यू कोणते ड्रग यूज करतात, बाकी ड्रग डायरियामध्ये यूज करणारे, आणि लास्ट टॉपिक कॉन्स्टिपेशन जो आहे तो आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहणार आहोत. थँक्यू.